Hello students. So today's our point is acquired immunity from the topic human health and diseases. So in last lecture we have learned innate immunity. Innate immunity is natural immunity, or also it is called as inborn immunity. Okay. So acquired immunity is artificial immunity, the resistance that an individual acquired during life is known as acquired immunity. It is also known as adaptive or specific immunity. It involves the formation of antibodies in the body which neutralize the antigen. Acquired or adaptive immunity has the following unique features. तर ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे काय, तर लाईफ टाईममध्ये आपलं पूर्ण जे काही लाईफ असतं त्याच्यामध्ये कधी ना कधीतरी वेगवेगळ्या बाहेरून वेगवेगळं काय काय घेतलं जातं. टॅबलेट्स असतील, वॅक्सिन्स असतील, इंजेक्शन्स असतील, तर ते आपण घेत असतो. तर कशासाठी? रेझिस्टन्स म्हणजे जे काही येणारे पॅथोजन्स आहेत त्यांना नकार देण्यासाठी किंवा त्यांना किल करून टाकण्यासाठी. तर त्याला काय म्हटलं जातं, तर ॲडॅप्टिव्ह और स्पेसिफिक इम्युनिटी असं पण म्हटलं जातं. स्पेसिफिक इम्युनिटी का म्हणतात, तर ते काय असतं, तर स्पेसिफिक एखाद्या पर्टिक्युलर पॅथोजन किल करण्यासाठी स्पेसिफिक इम्युनिटी असते. म्हणजे जसं की पोलिओचं व्हॅक्सिन असतं. काय झालं, फक्त पोलिओ डिसीज किल करण्यासाठी पोलिओचं व्हॅक्सिन येतं. सेम तसंच काय आहे, प्रत्येक स्पेसिफिक डिसीजसाठी असतं. तसं जी आपली इन्नेट इम्युनिटी होती ती स्पेसिफिक नव्हती कुठल्याही डिसीजसाठी. ते कोणतेही डिसीज झाले तरी इन्नेट इम्युनिटी किल करत होती. पण ॲक्वायर्ड इम्युनिटी कशी असते, स्पेसिफिक असते. इट इन्व्हॉल्व्स द फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज इन द बॉडी विच न्यूट्रलाइज द अँटीजन. तर ह्याच्यामध्ये काय होतं, ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये ते आपल्या बॉडीमध्ये आल्यावरती अँटीबॉडीज तयार करतात. जसं की मी लास्ट टाईम म्हटलं की बाहेरून आपल्या बॉडीमध्ये येतात, म्हणजे जे फॉरेन मटेरियल किंवा पॅथोजन्स असतात ते अँटीजेन्स असतात आणि बॉडीमध्ये तयार होतात ते अँटीबॉडीज असतात. ओके. तर अँटीबॉडी तयार होतात आणि काय करतात, अँटीजेन्सना न्यूट्रलाइज करतात. म्हणजे त्यांचा जो काही हार्मफुलनेस असेल तो किल करून टाकतात किंवा पूर्णपणे कमी करून टाकतात. त्याच्यामुळे काय होतं, तर आपल्याला तो डिसीज होत नाही, कोणताही जो डिसीज असेल तो. तर कोणते कोणते फीचर्स आहेत, ॲक्वायर्ड और ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी हॅज द फॉलोइंग युनिक फीचर्स. फर्स्ट आहे स्पेसिफिसिटी. इट कॅन प्रोड्यूस स्पेसिफिक अँटीबॉडी और टी लिम्फोसाइट अगेन्स्ट अ पर्टिक्युलर अँटीजन और पॅथोजन. तर काय केलं जातं, हे जे काही ॲक्वायर्ड इम्युनिटी आहे ती काय करते, स्पेसिफिक अँटीबॉडी तयार करते अगेन्स्ट जे काही येणारे पॅथोजन आहेत त्याच्या अगेन्स्ट. समजलं. नेक्स्ट आहे डायव्हर्सिटी. इट कॅन रेकॉग्नाइज अ व्हास्ट व्हरायटी ऑफ डायव्हर्स पॅथोजन फॉरेन मॉलिक्युल्स. तर हे जे काही त्यांच्यामध्ये एक डायव्हर्सिटी असते, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पॅथोजन्स असतील त्यांना ते रेकॉग्नाइज करू शकतात, ओळखू शकतात. डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. इट डिफरन्शिएट बिटवीन ओन बॉडी सेल्स दॅट इज सेल्फ अँड फॉरेन दॅट इज नॉन सेल्फ मॉलिक्युल्स. हे सेम फीचर इन्नेट इम्युनिटीमध्ये सुद्धा होतं. काय, तर सेल्फ बॉडी आणि नॉन सेल्फ बॉडीमध्ये ओळख ठेवतात ते किंवा लक्षात ठेवतात. आणि जर नाही लक्षात ठेवलं तर काय होईल, बॉडीमधलाच सेल किल करतील आणि ज्या बाहेरून येणाऱ्या सेल्स आहेत म्हणजे नॉन सेल्फ सेल्स असतील किंवा फॉरेन मटेरियल असेल किंवा पॅथोजन्स असतील त्यांना किलच करणार नाहीत, फक्त बॉडीमधल्याच किल करतील, असं काहीतरी होऊ शकतं. त्याच्यामुळे काय आहेत, तर हे लक्षात ठेवू शकतात की बॉडी सेल कुठच्या आहेत किंवा सेल्फ आणि नॉन सेल्फ बॉडीमध्ये ते डिफरन्शिएट चांगल्या प्रकारे करून ठेवतात. त्याच्यानंतर फोर्थ आहे मेमरी. वेन द इम्युन सिस्टीम एन्काउंटर
a specific foreign agent for the first time, it generates an immune response and eliminates the invader. This is called first encounter. The immune system retains the memory of the first encounter. As a result, a second encounter with same pathogen brings about quicker and stronger immune response. तर काय होतं, मेमरी म्हणजे काय, तर ते लक्षात ठेवतात चांगल्या प्रकारचं, की एखादं समजा पॅथोजन आलं आहे तर त्याला कशा पद्धतीने किल केलं. जसं की फॉर एक्झाम्पल जेव्हा आपल्याला कांजणं चिकन पॉक्स होतं तर तेव्हा काय केलं जातं, आपल्याला म्हणतात असं की एकदाच कांजण्या होतात, चिकन पॉक्स एकदाच होतात. त्याचं कारण काय आहे, तर जेव्हा आपल्याला एकदा चिकन पॉक्स झालेले असेल तर त्याच्यामुळे काय होतं, तर आपली बॉडी जी असते ते त्या पॅथोजनला कसं मारायचं हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवते. त्याच्यामुळे पुन्हा जरी आपण त्या ज्या कोणी झालेला पेशंट असेल, चिकन पॉक्स झालेला पेशंट, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलो तरीसुद्धा होत नाहीत आपल्याला. त्याचं कारण काय आहे, तर आपले बॉडी ओळखून ठेवते चांगल्या प्रकारे की कशा पद्धतीने किल करायचे. मग जेव्हा कधी पण आपल्यावरती अटॅक होईल त्या व्हायरसेसचा तर लगेच इझिली काय केलं जातात, बॉडी किल करून टाकते. ओके. त्याच्यानंतर आहे टाईप्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी. तर ॲक्वायर्ड इम्युनिटीचे टाईप्स कोणते कोणते. ॲक्वायर्ड इम्युनिटी इज 2 टाईप्स, दॅट इज ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह. फर्स्ट, ॲक्टिव्ह इम्युनिटी. इट इज रेझिस्टन्स developed by individual as a result of antigenic stimulus. It is also known as adaptive immunity. Active immunity may be natural or artificial. तर ही जी ॲक्टिव्ह इम्युनिटी आहे तिचे परत 2 टाईप्स आहेत, नॅचरल किंवा आर्टिफिशियल. तर फर्स्ट आपण बघूया नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. इम्युनिटी ॲक्वायर्ड ड्यू टू इन्फेक्शन is called natural active immunity. It is developed after entry of pathogen in the body. It is long lasting immunity. For example, person who has recovered from attack of measles develop natural acquired active immunity to measles for lifetime. जसं की मी आता म्हटलं, कांजण्या जे असतात मिझल्स जे आहेत, तर काय होतं, जेव्हा एकदा आपल्याला त्या मिझल्सपासून किंवा कांजण्यांपासून आपण बरं होतो त्याच्यानंतर लाईफ टाईम आपल्या बॉडीमध्ये कधीच परत कांजण्या होत नाहीत. का, तर एकदा किल केलं की बॉडी लक्षात ठेवून देते की परत आले तर कसे किल करायचे, त्याच्यामुळे पुन्हा होत नाहीत. आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. इट इज रेझिस्टन्स induced by vaccines. Vaccine is introduced into the body to stimulate the formation of antibodies by immune system. तर आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे काय, तर जे काही वॅक्सिन्स असतात म्हणजे लस जे काही असतात तर त्याच्या थ्रू दिले जातात, तर त्याला काय म्हणतात, आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. फॉर एक्झाम्पल काय आहे, पोलिओ वॅक्सिन, BCG वॅक्सिन एक्सेट्रा. सच इम्युनिटी मे बी टेम्पररी और परमनंट. तर ह्याच्यामुळे वॅक्सिन्समुळे काय होतं, तर काही असतात ते परमनंट असतात आणि काही असतात ते टेम्पररी. जसं की आपले हे जे पोलिओ वॅक्सिन वगैरे आहेत ते कसे असतात, परमनंट असतात, म्हणजे लाईफमध्ये आपण एकदाच घेतो ते वॅक्सिन. आणि असे जे नॉर्मल असतात ते आपण समजा ताप वगैरे आला की घेतो, एकदा ताप आला की जातो डॉक्टरकडे आणि आपल्याला डॉक्टर वॅक्सिन देतात, इंजेक्शन देतात. तर ते काय झालं, टेम्पररी झालं. ओके. त्याच्यानंतर सेकंड आहे पॅसिव्ह इम्युनिटी. पॅसिव्ह इम्युनिटी इज ॲक्वायर्ड व्हेन रेडीमेड अँटीबॉडीज आर रिसीव्ड बाय बॉडी सेल्स. दॅट इज बॉडी सेल्स डू नॉट टेक एनी ॲक्टिव्ह पार्ट इन द प्रोडक्शन ऑफ इम्युनिटी. पॅसिव्ह इम्युनिटी कॅन बी ॲक्वायर्ड आयदर नॅचरली ऑर आर्टिफिशियली. तर ही जी पॅसिव्ह इम्युनिटी आहे तर त्याच्यामध्ये काय होतं, डायरेक्ट अँटीबॉडीज मिळतात बॉडीला. आणि ॲक्टिव्हमध्ये काय होत होतं, तर अँटीबॉडीज तयार होत होत्या बॉडीमध्ये,
पण ह्याच्यामध्ये काय होतं, अँटीबॉडीज डायरेक्टली मिळतात आणि त्याच्यानंतर काय होतं, तर त्या वेगवेगळ्या पॅथोजन्सना किल करतात. जसं की आपण नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी बघितलं होतं. तर त्याच्यामध्ये काय होतं, तर जेव्हा एकदा आपल्याला मिजल्स झाल्या, कांजण्या झाल्या की काय व्हायचं, तर आपली बॉडी लगेच त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करून त्याला ते जे काही पॅथोजन्स असतील त्यांना किल करायचं. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, तर लाईफ टाईम हाऊ टू किल हे त्यांना लक्षात राहायचं. पण हे पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये काय भेटतं आहे, तर डायरेक्ट अँटीबॉडीज तयार भेटतात. फर्स्ट आहे नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. तर नॅचरली मिळणारी ॲक्वायर्ड होणारी पॅसिव्ह इम्युनिटी. बिफोर बर्थ मॅटर्नल अँटीबॉडीज आर ट्रान्सफर फ्रॉम मदर टू फिटस थ्रू प्लासेंटा. आफ्टर बर्थ अँटीबॉडीज आर ट्रान्सफर फ्रॉम मदर टू इन्फंट थ्रू कोलोस्ट्रम, फर्स्ट मिल्क ऑफ मदर, अँड कंटिन्यू थ्रू आउट पिरियड ऑफ ब्रेस्ट फीडिंग. तर जे काही बेबी असतात छोटे, तर त्या बिफोर बर्थ जन्माच्या आधी काय होतं, तर प्लासेंटामधून वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीज, म्हणजे ज्या मदरमध्ये तयार होणाऱ्या अँटीबॉडीज असतील त्या बेबीमध्ये प्लासेंटा थ्रू पास होत असतात. त्याच्यामुळे बेबीमध्ये कोणत्याही प्रकारच्या अँटीबॉडीज तयार होत नाहीत, तर डायरेक्ट तयार अँटीबॉडीज असतात त्या मिळत असतात. आणि जेव्हा बर्थ होते बेबीची, तर त्याच्यावर नंतर काय होतं, तर लगेच अँटीबॉडीज तयार व्हायला सुरुवात होत नाही. तर जे काही ब्रेस्ट मिल्क असणार आहे, जे काही मदर मिल्क असणार आहे, त्याच्या थ्रू त्यांना इम्युनिटी मिळणार आहे किंवा जे काही अँटीबॉडीज असणार आहेत त्या रेडीमेड अँटीबॉडीज त्यांना मिळणार आहेत. तर काय असतं, बेबीमध्ये कधीही डायरेक्ट तयार होत नाहीत जे काही अँटीबॉडीज असतील ते. द अँटीबॉडीज रिसिव्ड बाय बेबी फ्रॉम मदर रिमेन्स इन बॉडी फॉर शॉर्ट टाईम. देअरफॉर नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी इज शॉर्ट लिव्ह. तर हे जे काही नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी असते ती कशी असते, शॉर्ट लिव्ह असते. म्हणजे त्याची खूप कमी व्हॅलिडिटी असते. का, तर जसं जसं बेबी मोठं होत जाणार आहे तसं त्याच्या बॉडीमध्ये स्वतःहून अँटीबॉडीज तयार व्हायला सुरुवात होते. ओके, त्याच्यानंतर लास्ट आहे आर्टिफिशियली ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. दिस इम्युनिटी इज डेव्हलप्ड बाय इंजेक्टिंग प्रिव्हियसली प्रिपेअर्ड antibodies using serum from humans or animals. For example, antibodies obtained from hyper-immunized horses are injected into humans against rabies pathogen. It is short-lived. तर ही जी आर्टिफिशियली ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी आहे ती पण कशी आहे, शॉर्ट लाईव्हच आहे. थोडे दिवसच राहू शकते. तर का असं असतं, तर डायरेक्टली अँटीबॉडीज मिळत असतात आणि ज्या अँटीबॉडी असतात त्या जशाच्या तशा राहू शकत नाहीत. जेव्हा गरज असेल तेव्हाच बनणाऱ्या ज्या अँटीबॉडीज असतील आपल्या बॉडीमध्ये त्या खूप वर्ष राहू शकतात. पण डायरेक्टली बनलेल्या अँटीबॉडीज जेव्हा घेतो तर त्यांचं स्पेसिफिक टाईम असतो, तोपर्यंतच त्या जिवंत राहतात. तर ह्याच्यामध्ये एक्झाम्पल कुठचं दिलं आहे, तर अँटीबॉडीज कोणाकडून ऑब्टेन केल्या जातात, तर हायपर इम्युनाइज हॉर्स, म्हणजे जे चांगल्या इम्युनिटीचे जे हॉर्स असतात त्यांच्यामधून अँटीबॉडीज कलेक्ट केले जातात आणि त्या ह्युमन्समध्ये इंजेक्ट केले जातात. कशासाठी, तर जो रेबीज पॅथोजन आहे, रेबीज हा डिसीज होतो कशामुळे, डॉग बाईटमुळे. तर ह्या डिसीजला अगेन्स्ट किंवा ह्या डिसीजला किल करण्यासाठी किंवा पॅथोजनला किल करण्यासाठी हे जे काही अँटीबॉडीज असतात त्या इंजेक्ट केल्या जातात. ओके, तर आपण काय बघितलं आता, ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये 2 टाईप्स आहेत, ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी. परत ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये काय आहे, नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी किंवा नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी.
आणि सेम तसंच पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये पण काय आहे, नॅचरल ॲक्वायर पॅसिव्ह इम्युनिटी, नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी आणि सेकंड आर्टिफिशियली ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. ओके, थँक्यू.